तर आता आणखीन एक महत्त्वाची आणि मोठी बातमी। लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस बड्या नेत्यांना लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवण्याची मागणी आहे। महत्त्वाची बातमी, लोकसभा निवडणुकीत बड्या नेत्यांना उतरवा। माजी प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश मुगदिया यांनी हायकमांडकडे ही मागणी केलेली आहे। थोरात, पटोले आणि वडेट्टीवारांना उमेदवारी द्या, असं प्रकाश मुगदिया यांचं म्हणणं आहे। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। गजानन, प्रकाश मुगदिया यांची मागणी आहे की बड्या नेत्यांना उमेदवारी दिली जावी। नक्कीच काँग्रेस असंतुष्टांचं एक शिष्टमंडळ मल्लिकार्जुन खरगे यांना जाऊन भेटलं। त्यामध्ये मुगदिया, खान नायडू यासह इतर नेते होते आणि त्यांची मागणी आहे की प्रियंका गांधी यांना वर्धा लोकसभेतून उमेदवारी द्यावी। भंडारा गोंदियामधून नाना पटोलेला उतरावं, चंद्रपूरमधून वडेट्टीवार, रामटेकमधून नितीन राऊत, नांदेडमधून अशोक चव्हाण, अहमदनगरमधून बाळासाहेब थोरात अशा बड्या नेत्यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरावं, जेणेकरून प्रतिस्पर्धी पक्ष आहे त्यांना टक्कर देता येईल। अशा प्रकारची मागणी जी आहे ती राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे करण्यात आलेली आहे। असंतुष्टांचं एक शिष्टमंडळ नुकतंच दिल्लीला जाऊन या वरिष्ठ नेत्यांशी भेटलं आणि एक निवेदन दिलं की महाराष्ट्रात काँग्रेसच्या लोकसभेतील जास्तीत जास्त जागा निवडून आणायच्या असेल तर जे बडे नेते आहे, मोठे चेहरे आहे काँग्रेसचे, त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवा अशी मागणी केलेली आहे। त्यामध्ये भंडारा गोंदियामध्ये नाना पटोलेची मागणी आहे, नितीन राऊत यांना रामटेकमधून द्या, चंद्रपूरमधून वडेट्टीवार यांना द्या, अशोक चव्हाण यांना नांदेडमधून, ही मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे। एकीकडे लोकसभा निवडणुकीत साठी महाविकास आघाडीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरत असतानाच काँग्रेसचा एक असंतुष्ट गट दिल्लीला जाऊन भेटतो आणि एक मागणी करतो की अशा प्रकारे मोठ्या नेत्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवा। त्यासोबतच प्रियंका गांधी यांना वर्धा लोकसभेतून उतरवल्यास मध्य भारतामध्ये त्याचा मोठा फायदा काँग्रेसला होईल, अशा प्रकारची मागणीही या निवेदनात करण्यात आलेली आहे। हे सगळे नेते जाऊन भेटले, त्यासोबतच जे मोठे नेते उतरले नाही तर काँग्रेसमध्ये जी असंतुष्ट लोकांची नाराजी आहे त्याचा फटका काँग्रेसला बसेल, म्हणून मोठ्या चेहऱ्यांना उतरवा अशी मागणी जी आहे या शिष्टमंडळाने केलेली आहे। नक्कीच धन्यवाद गजानन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर प्रियंका गांधींना वर्ध्यामधून लढवा अशी मागणी केली जाते। लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या बड्या नेत्यांना उतरवा, प्रियंका गांधींना वर्ध्यामधून लढवा, प्रकाश मुगदिया यांनी ही मागणी केलेली आहे। माजी प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश मुगदिया यांनी हायकमांडकडे ही मागणी केलेली आहे। थोरात, पटोले आणि वडेट्टीवारांना उमेदवारी द्या, असं प्रकाश मुगदिया यांचं म्हणणं आहे। पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, अमित देशमुखांना उमेदवारी देण्याची मागणी सुद्धा त्यांच्याकडून करण्यात आली आहे।